तर शुभ सकाळ मित्रांनो मी आलोय मेंढरांना चारा बघण्यासाठी. बरीच वावर बरीच शेतं पडलेत, पण चारू देता का नाही काही माहित नाही. मेंढर आणून बघू तेव्हा समजेल चारू देतात का नाही. ते खाली शेतं बरीच आहेत, पावसाच बघा फार घाण होऊन जाईल त्याच्यात, तण चारा होऊन गेलेला आहे. काँग्रेस बघा. मला आता शेतकऱ्यांवरही चारू देतात का नाही ते. तर मित्रांनो, इकडच्या शेतकऱ्यांच्या अजून कपाशी आहेत. मेस सरून चालला तोपर्यंत कोरडची कपाशी कुठं फुटलेली आहे ती. तो काढतो का काय कापूस, बाकीचे उपाडून पण टाकतात. तिकडे उपाडली जे तुरीच्या पंक्ष्या पण फार फुटलेल्या आहेत. इकडनं त्याने उपटायची सुरुवात केली वाटतं. झाड पण पिलावून चालली आहेत. आता मस्त पाऊस पडून गेलाय म्हणून केळी लावली आहे तिथे एक जण एका शेतकऱ्याच्या. काढूनच टाकायला लागलाय तो, इथं उपडलेली आहे. अतिशय कलमी आंबे आहेत बघा. मंदिर मस्जिद दिल दुआ. तर चला मित्रांनो, आपण चाललोय मेंढर घेऊन. ते वावर बघितलं तिथं कपाशीच्या शेतात. अरे रस्त्याने गाड्या ठरवातात. मित्रांनो, ह्या साली मोवाला पण इतक्या दोड्या लागलेल्या नाहीत. आता लागतायत का काही बघा, बारीक दिसतायत का बघून घ्या अशा आहेत दोड्या. ह्यांच्या बिया ऐकतात. ही फळं पडली का मोह लागून पडून गेली होती वाटतं. मोह पडून गेली तर आता या दोड्या बनतायत. त्याची भाजी पण बनवतात आणि तेल पण पडतं याचं मोहाच्या दोड्यांचं. मित्रांनो, आज मस्त ढगाळ वातावरण आहे, थंड मस्त. मेंढर पण चरतायत. अशीच सावली पाहिजे आणि पाऊस नको यायला पाहिजे. पाऊस दिवशी येतो तर आला तर हालत होणार. पिकील सागा बघून मित्रांनो, पिकील होतं तुम्हाला. वाव, फायनली सापडली बघा ही. बघा अतिशय नरम. एक नंबर आहे गोड मित्रांनो. ताजी साग तांब्याच्या जागावरच. मित्रांनो, मस्तपैकी मी आता अजून एक साग सापडली होतो. तर ही साग देतोय मी आता राजूला. बघा कशी पिवळी तर राजा. याव तू का नाही राजा. हो बैरा, धर ना, धर. कैसा आहे आंबा. एकदम पिवळी साग सापडली.
मित्रांनो आपल्या मेंढरांची गेली हार पांगवून ते आता बसण्यासाठी वंगारा करायला लागलेत. त्यांना आता वाड्यावर घेऊन जाऊ आणि जेवण खाऊन करून वाजून किंवा दुपारी आणून चारण्यासाठी त्याला आता बाजूला भाकरी खाण्यासाठी आम्हाला चालले आहेत आता हवेदर आपली वाड्याकडे. बराच दूर वाडा आहे तिकडे पुढं फार मोठा हवे. त्यांना वळा आणि आपली मेंढर रस्त्याने वाड्याजवळ लांगी तिंगी भरून ठेवली. हो चा चा आओ हो 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 अय मागे तंगाणार मेंढरी चा हो हो चा चा हो. तर आज आमची कशाची भाजी सांडग्याची मित्रांनो. वड्या बस आजची खिचडी मेंढर दिली तर आता बस जाऊन जेवण बिवण करून द्यायचंय. काय भाकरान कुठे भाकरान ना सुटली मित्रांनो आपली मेंढर आता चरण्यासाठी फार पळताय. तिकडनं इकडे क्रॉस करून आणला चाललोय सकाळच्या जागी घेऊन. फार पळताय ती एक रस्ता फार पळतीलच. मित्रांनो मेंढरांना पाण्याकरता वाट बघतोय मी. वाट काय सापडून निघाली. दुपार झालाय असं ताण आणून गेले इतक्या नदीवर जायचं. 2-3 वाजून चालली आता अशा चारत खाली वावर आहेत चालू देतात खाली झालं खरं घेऊन आता मेंढर आणतो त्याची बरीच फिरून वाटे. चारा विरा मस्त आहे इथं तर चालली आहेत आता आपली मेंढर कपाशी खात पाण्यावर. पुढं नदी तिकडं त्या डोंगराकडं तर चाललेत मित्रांनो आता नदीने मेंढर थेट पाण्यावर. फार ताण आलीत मित्रांनो. फार पळत गेली पुढं नदीवर. सकाळी बी ते बरोबर पाणीच पेलेली नव्हती म्हणजे कारण की ते दगड वातावरण होतं ना म्हणून. सगळे गावाची गुरंढोरं नदीवर पाणी पिण्यासाठी आली जंगलातून चरून. हाय पण फार गामा होऊन झाले पाणी केले असे. जरा हातात मेंढरांनी गडूळ करून दिलाय बघा. पाणी थंड आता गरम पण होते. बसून जाते. मशीनला बघून आमची मेंढर पाण्यातून इकडं कुदत नाही होती. कशा बसतायत त्या पण उन्हाच्या इकडं कुदत नाही होते. मशीनला घाबरायच्या आता कुठे त्याच्या बुडतायत बघा त्या. स्विमिंग पूल मशीनचा स्विमिंग पूल पाणी पण पियाचं राहून गेलं आपण. मस्त झरा आहे गल्लास आंटी गल्लास. फ्रीज मधलं पाणी
पाणी पिऊन आताशी गार झाली मेंढर, आताशी पळायचे बंद झाले, त्यांचं फार पळायचे पाणी पिण्यासाठी. आता मस्त थंड हवा पण सुटली नदीच्या ठिकाणी, गारगार वाटतंय मस्त एशीत बसल्यासारखं. मस्त तोंड घेऊन दिवलं गरमाचं, फार पश्चिम आहे तर दिवसभर फार गरम होतं मित्रांनो. पावसाचे ह्याने का काय उन्हाळ्यात कमी होतं, आणि असं वातावरण बरोबर नाही म्हणून फार गरम होतं. मित्रांनो गेली 5 वाजून, आता लास्टचं वावर आहे आमचं. पण सूर्यदेव फार तापतोय, एवढं चारून आता वाघेकडे जाते मी. एवढं मस्त निवांत मेंढर चरली येत. आता जनलेली मेंढर फार ओरडतात पोकळ्यांसाठी. मला 6 वाजले, आता मेंढर पण फुगून गेलेत आपले. बाकी चरता येत, वाड्याकडे पळायची धूम करतायत. त्यांना वाड्याकडे निवा पाहता आली आपली मेंढर दरावर. त्यांचे कोकरे तिथे मिळत आहेत. आता त्यांनी इकडे दळण करून ठेवलं, बाकीचे येत आहेत. मित्रांनो भूक लागली, आता मेंढर आली वाड्यापाशी. तर आता आम्ही मस्तपैकी आंब्याची मिरची करू चटणी करतो राजू दादा. अशी आमची आंब्याची चटणी होती मित्रांनो. ब ब ब कुठे आता ब ब ब म्हणा झाला ते कुठीला ते झाले. मस्त किसनीने किसून घेतले. का बरं रडती तू? दे ग दे दे खा. खाता आता कचा कचा खा. इतके आंब खाते तरी तिचं मन बरं. लसूण लसूण कुटून घेता येत आता चटणीमध्ये टाकण्यासाठी. जाडा घरचा मिरचा टाकायचा. आंब्याची चटणी गुड्डी बघा कशी खाते नुसती पूर्ण पूर्ण आंबा. येते कुठे आंबे हो का? त्याला काय कुठं ते आता मिक्सच करून. भूक लागून गेली मित्रांनो. टाइम करते सकाळच्या मस्त वाळलेल्या भाकरी बघा, रोटे आण ना आता. तेल बिल तू खाते कुठे? चला आता शिळ्या कुटक्यावर हाणायची आंब्याची चटणी. तू खाते गुड्डी? गुड्डी खायला आली. चिकाट लागन तुला चिकाट. मस्त लागते मित्रांनो. थोडी तिखी कमी झाली, थोडी कुठली खायला. खा आता भाकरी बघा, खायचं नाही तिथं फेकायचं. एवढी भाकर खाते इथे बाहेर बरं. तुला उपाशीच होती आकारा, उपाशीच होती. ती आईने भाकर नाही दिली, नाही दिली. तुला भाकर नाही तर देत वाढेत. संध्याकाळचा चिहा चिहा बाटलीमध्ये. तर चला मित्रांनो आता कोकरी बिकरी पाजणं. तर आजचा ब्लॉग इथंच खतम. जय महाराष्ट्र. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. नक्की लाईक कमेंट करा.